ते सांगितलेलं आहे। ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं, ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या 3 प्रकारची चौकशी चालू आहे। एक आहे SITची, एक आहे CIDची, एक आहे न्यायालयीन चौकशी। तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडे ती माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत। त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं। दादा, धनंजय मुंडे असं म्हणाले आज की माझ्या राजीनाम्याच्या खूप चर्चा चालू आहेत, त्याचं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच द्यावं आणि माझी इच्छा तीच आहे की त्यांनी उत्तर द्यावं। आम्ही पहिल्यापासून सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। मुद्दा क्रमांक 2 की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात 2006चा सुप्रीम कोर्टाचा GR जर पाहिला, थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे